नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात खरंच लाडकी सुनवाई योजना सुरू होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी माहिती। तर याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने लाडकी बहीण योजना सुरू करून निवडून महायुतीच्या बाजूने झुकवली। राज्यातील महिला शक्तीच्या जोरावर महायुतीने राजकीय उलथापालथ झालेली असतानाही आपला विजय सुनिश्चित केला। त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश मिळाले आहे त्याचे संपूर्ण श्रेय लाडकी बहीण योजनेला दिले जाते। विशेष म्हणजे जेव्हापासून ही योजना सुरू आहे तेव्हापासून या योजनेची जोरदार चर्चा होते। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय। 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील कमाल 2 महिलांना याचा लाभ दिला जातोय। मात्र या योजनेचा अनेकांनी चुकीचा लाभ घेतला आहे। सदर योजना फक्त महिलांसाठी असतानाही अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याची उघडकीस आले। महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे। तसेच एका घरात 2हून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचेही सांगितले गेले। म्हणूनच आता या योजनेची कसून पडताळणी सुरू करण्यात आली आहे। यामुळे या योजनेचे लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। लाडकी बहीण योजनेबाबत अशी सगळी परिस्थिती असताना आता राज्य सरकार आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी सुनबाई योजना सुरू करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत। काही प्रसार माध्यमांमध्ये याची बातमी सुद्धा छापून आली आहे। या योजनेची घोषणा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील असावी असा दावा करण्यात आला आहे। पण खरंच राज्य सरकार अशी योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे का? याबाबत राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या सोशल मीडियामधील चर्चांना खोडून काढले आहे। ते म्हणाले की सूत्रांच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवू नका। सरकार कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेत असते। कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर मग पत्रकार परिषदेतून राज्यातील जनतेला निर्णयाची माहिती दिली जाते। लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याचा राज्य सरकारचा कोणताच प्लॅन नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे। पण सरकार नेहमीच जनहिताचे सकारात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंध आहेत असेही उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले। एकंदरीत सोशल मीडियामध्ये लाडकी सुनबाई योजना सुरू होणार अशी जी बातमी व्हायरल होत होती ती पूर्णपणे खोटी आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली बरं? आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।